नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 27 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात। आणि प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांच्या खास डिमांडसाठी आता फॅमिली ड्रामा सोडून थोडा सस्पेन्स ड्रामा तुम्हाला बघायला मिळणार आहे। कारण आता मधुभाऊंच्या आश्रमामध्ये डेड बॉडी सापडली आहे। आता आपल्या सगळ्यांनाच अंदाज आहे की हा सगळा प्लॅन दामिनी आणि महिपतचा आहे। तर सुरुवातीला त्यांनी तोच थरार रंगवलाय की एक डेड बॉडी सापडली आहे या आश्रमामध्ये। खूप मीडिया तिथे जमा झालाय आश्रमाच्या भोवती, तिथे पोलीस आलेत आणि पोलिसांना ते इन्व्हेस्टिगेशन करून दाखवतात। ते फॉरेन्सिक वालेत बिचारे, ते उकरून बिकरून काढताय सगळं आणि तिथे एक मोठा कंगाल आहे। बरं, आता हे सगळं कोणाला सापडलं, काय सापडलं या बाबतीत पोलीस चौकशी करत असतात। मग ते कॉन्स्टेबल दाखवतात तो माणूस आहे, त्याला कळालं। आता ते पोलीस त्याला जाऊन विचारपूस करायला लागतात आणि विचारतात, काय हो तुम्हाला हे सगळं प्रकरण कसं कळलं? त्यावर हा माणूस म्हणतो, आता हा तोच माणूस आहे बरं का प्रेक्षकांनो, आठवण करून देते, काल दामिनीने त्याला टिप द्यायला सांगितली होती, तोच आहे हा। त्यावरती आता तो पोलिसांना सांगतोय, अहो साहेब, मी ना या भागातल्या 8 फॅमिलीची कुत्री फिरवतो। मी कधी कधी तिकडच्या साईडला जातो, पोलीस स्टेशनच्या साईडला, कधी या साईडला जातो, पण या बाजूला मी कुत्रे आणतो ना फिरायला साहेब, तेव्हा ती कुत्री सारखी भुंकत असतात, पण मी काही एवढं लक्ष देत नाही कुत्र्यांकडे। पण काय झालं ना साहेब, तो वेंगुर्ल्याचा बॉबी आहे ना, तो आज जरा जास्तीच जोर जोरात भुंकायला लागला होता हो, आणि मला या बाजूने खेचत आणलं त्यानं। मला काही समजलं नाही काय झालं काय नाही, पण मग जरा विचार केला साहेब मी, काहीतरी डेंजर आहे इथे। पण हे वात्सल्य आश्रम तर कवापासून बंद आहे, पण माहित नाही साहेब काय झालं काय नाही। पण पा बाबा, आता तुम्हीच पुढचं काय आहे ते पाहून घ्या। आता पोलीस म्हणतात, ठीक आहे हरकत नाही। प्रेक्षकांनो, एक नवीनच कळलं मला, कुत्रे फिरवायला पण माणूस लावता येतो की काय? अरे बापरे, चांगला जॉब आहे। पुढे जे बघणार आहात तुम्ही ते भयंकरच आहे जरा, कारण आता तिथे माती वगैरे उकरतात ते लोक, आणि त्या मातीच्या खाली एक असा कंकाल सापडलाय आणि त्याचे एक एक भाग असे जमा करून पोलिसांनी हस्तगत केलेत। आणि हे सगळं एवढं रंगवलंय ना प्रेक्षकांना, सुरुवातीला कमीत कमी 10-15 मिनिटं तुम्हाला हा थरार बघायला मिळणार आहे। आता पोलीस, मीडिया सगळेजण तिथे आहेत आणि मीडियावाले सगळ्यांना ओरडून ओरडून सांगतात तिथे की आता हे काय प्रकरण आहे, हा खून कोणी केला असेल, वात्सल्य आश्रमामध्ये डेड बॉडी सापडली आहे आणि हा खून पुन्हा एकदा मधुकर पाटलांनीच केला असेल का, कोण असेल या खुनाच्या मागे, अशा विविध चर्चा तिथे रंगल्यात। थोडक्यात सांगायचं झालं तर जरा विषय डायव्हर्ट झालाय, केसकडे पुन्हा आलाय। तर आता कसं असतं माहिती का प्रेक्षकांनो, अशा बऱ्याचशा केसेस असतात, वर्षानुवर्ष पेंडिंग राहतात, पण आता या केसला एक वेगळा ट्विस्ट आणि टर्न मिळाल्यामुळे चर्चेला उधाण आलंय आणि मालिका रंगणार आहे। आपल्या प्रेक्षकांच्या भाषेत सांगायला झालं तर हे प्रकरण आता भरपूर फुटेज खाणार आहे। तर मीडिया असा तिथे चर्चा करतोय की हा खून कोणी केला असेल, मधुभाऊच असतील का हे खुनी, का दुसरंच कोणी असेल। वात्सल्य आश्रम केसमध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय, वात्सल्य आश्रमामध्ये ही बॉडी सापडली आहे, कोणी पुरली असेल, हा खून अशाच झालेला दिसत नाहीये, हा खून बऱ्याच वर्षापासून झालाय, कारण डेड बॉडीचे अवस्था बघून खूपच अवघड आहे वगैरे वगैरे, अशा खूप तिथे मीडियावाले फुटेज देतात तिथे कॅमेरामध्ये वगैरे। पोलीस त्यांची कारवाई करत आहेत, आणखीन इथे काय काय सापडेल, अरे बापरे। आता एकीकडे मीडियाचा गोंधळ आणि एकीकडे ते पोलीस बिचारे सगळं ते गोळा करताय वगैरे वगैरे, असा थरार त्यांनी रंगवलाय सुरुवातीला। आता पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरी वळूयात। आता हा अर्जुन अजूनही जरा टेन्शन मध्ये, कारण त्याचा लहाना भाऊ त्याच्याशी असं कसं काय बोलू शकतो, त्याने त्याला लोभी म्हटलं, त्यामुळे तो खूप हर्ट झाला आणि साहजिक आहे, कोणी हर्ट होईलच। आता त्याला जरा टेन्शन आलेलं असतं आणि तो रडत असतो, रडत नसतो पण जरा नाराज झालेला असतो। आता सायली येते तिथे आणि म्हणते, अहो नका ना एवढं टेन्शन घेऊ, विसरा होते सगळं, आपल्या घरामध्ये काही दिवसापासून छान हसण्या खेळण्याचे आवाज येत होते ना, त्या प्रियाला ते नाही सहन झालं, म्हणूनच तिने कारण नसताना वाद उकरून काढले ना, तुम्ही नका ना एवढा विचार करू त्याचा। त्यावर अर्जुनने छान उत्तर दिलं बरं का। अर्जुन म्हणतो, अगं सायली, मला ना त्या तन्वीच्या वागण्याचं वाईट नाही ग वाटलं, मला माहिती आहे ती तशीच आहे, पण माझ्या भावाचं काय ग, अश्विन माझा भाऊ, तो त्याच्या बायकोचं एवढं कसं काय ऐकू शकतो? नाही, त्याची बायको 2 भावामध्ये मुद्दाम भांडणं लावतीये, हे त्याला कसं काय कळत नाहीये ग सायली। पण खरंच अवघड आहे नाही प्रेक्षकांनो, म्हणजे काही घरं या गोष्टींसाठी अपवाद असतील, बऱ्याच ठिकाणी जावा जावा अगदी आनंदाने राहतात, पण बऱ्याच ठिकाणी जावा जावांचे भांडणं असतात बरं का। अवघडच आहे बाबा, 2 भाऊ एवढे लहानपणापासून एकत्र राहतात आणि एका व्यक्तीच्या येण्यामुळे असं कसं अविश्वास दाखवतात एकमेकांवर, अवघडच आहे सगळं। याला परिस्थिती जबाबदार असते असं म्हणायला हरकत नाही। चला, तर आता सायली म्हणते, कळेल हो कळेल, त्यांना एक दिवस नक्की कळेल। अर्जुन म्हणतो, नाहीच कळालं माझ्या भावाला तर? सायली, तुला सांगू, खरं तर माझा अश्विन न एवढा मॅच्युअर्ड आहे ना, खूप समजूतदार आहे तो, पण लग्न झाल्यापासून तो असा का वागतोय मूर्खासारखा, कळतच नाहीये। त्यावर सायली म्हणते, हे बघा अहो, ते ना त्यांच्या बायकोची बाजू घेताय,
नवऱ्याचं कर्तव्य करतायत ते, पण दुर्दैवाने हे सगळं ते खूप आंधळेपणाने करतायत. अर्जुन म्हणतो, हो, बायकोची बाजू घेताना त्याला एकदा पण त्याच्या सख्ख्या भावाचा विचार नाही करता आला. त्याला वाटलं नाही की त्याचा भाऊ कसा आहे. त्याने लोभी म्हटलं मला. तो तो असा कसा विचार करू शकतो. मी लोभी आहे, मी पैशाचा लोभी आहे. आता त्याला जरा डोळ्यात पाणी आलंय. आणि आता इकडे बघा हा फरक कसा असतो, त्यांनी असं दाखवलंय या दोन्ही सीनमध्ये. सायली त्याला समजवतीये की सगळं छान होईल, नीट होईल, पण त्या उलट प्रिया बघा, प्रिया अश्विनला कशी भडकवतीये. आणि खरंच ना प्रेक्षकांनो, हा एवढा डॉक्टर आहे, एवढा समजूतदार आहे, आणि हा अश्विन या प्रियाच्या एवढ्या कसं काय इन्फ्लुएन्स खाली येतोय. असो, त्याशिवाय मालिका कशी वाढेल म्हणा. गमतीचा पार्ट झाला हा. पण खरंय, असं वागणं बोलणं हे चुकीचंच आहे अश्विनचं. एकीकडे सायली त्याला पॉझिटिव्हली समजवते अर्जुनला, आणि दुसरीकडे बघा ही प्रिया त्याला कशी निगेटिव्ह विचार घालते त्याच्या डोक्यात. अश्विन म्हणत असतो, अगं दादाला ना लहानपणापासून सगळं हातात द्यायची सवय, पण मला एखादी पेन्सिल जरी पाहिजे असेल ना तर 10 वेळेला मागायला लागायची, आणि त्याला तर सगळं मागायच्या आत त्याच्याजवळ हजर असायचं. असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो, अश्विन कुठल्या कुठे बोलतोय. लहानपणीचं आता काय आलं, आता तसं होतच असतं. प्रत्येकाची परिस्थिती थोडी सारखी असते. आता आमच्याकडे पण आता माझी मुलगी सगळ्या गोष्टी नवीन नवीन मागते. माझ्या मुलाला आहे समजूतदारपणा, तो म्हणतो नको राहू देत मला जे आहे ते. आता एक दप्तर तो 3 वर्षापासून वापरतोय, पण त्याचं दप्तर अजूनही खराब झालेलं नाहीये. माझ्या मुलीला दरवर्षी दप्तरं लागतात. असं थोडी असतं, प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात ना. असं जर लहानपणापासून मुलांच्या मनात घालत गेलं ना तर हे असे भांडणं होतात मग मोठेपणी. आधीच समजूतदारपणा असायला हवा. असो, मी एक उदाहरणार्थ म्हणून सांगितलं. तर आता प्रिया बघा, प्रिया म्हणते, काय रे अश्विन, तुला लहानपणापासून सगळ्या तुटलेल्या फुटलेल्याच वस्तू मिळायच्या का? तुला आधीपासून या घरात मान नव्हता का रे? अश्विन म्हणतो, हो न ग, कधीच मान नव्हता मला, आणि आधी माझ्या लक्षात नाही आलं, मी लहान होतो ना त्यामुळे. पण आता लग्नानंतर कळतंय मला की दादाच्या वागण्यातच दिसतंय त्याला ना मोठेपणा हवाय. आणि आता तर अचानक त्याला मी त्याचा कॉम्पिटिटर वाटायला लागलोय. असं कधीतरी अर्जुन बोलला का याला प्रेक्षकांनो? अर्जुनच्या बोलण्यातून तरी कधी असं त्याने दाखवलं का? काही पण बोलतोय हा अश्विन. ही दीडशाणी प्रिया ती त्याला आणखीन समजवते, अरे जाऊ दे रे अश्विन, सगळ्यांकडे कुठे तुझ्यासारखं निर्मळ मन असतं. आपण मालिकेच्या पात्रांबद्दल बोलतोय बरं का प्रेक्षकांनो. आता ही प्रिया म्हणते, अरे अश्विन तू कसा आहेस ना ते त्या अर्जुन सायलीला कळण्या इतकी त्यांची लायकी पण नाहीये रे. आता तरी सुद्धा अश्विनला हे सगळं गोड गोड वाटतंय बरं का हिचं बोलणं. एकदा पण याला वाटत नाही की अशी काय बोलते आपल्या भावाबद्दल. एनिवे, तो स्वतःच इतका वाईट बोलतोय तर ती बोलते त्याच्यात काय नवल आहे. आता इकडे बघा, हा अर्जुन बिचारा विचार करतोय, लग्नानंतर असं कसं कोणी इतकं बदलू शकतं. कोणी ओरडलं की माझ्या बाजूने लपणारा, माझ्या मागे लपणारा माझा अश्विन. कोणी चॉकलेट दिलं तर अर्ध चॉकलेट माझ्यासाठी ठेवणारा अश्विन. परीक्षेत कमी मार्क पडले तर आधी मला सांगणारा माझा भाऊ अश्विन. कुठे गेलाय सायली, कुठे गेलाय? असं काय त्याच्या मनात माझ्या इतकं एवढं विष पेरलंय कोणी, काही कळत नाहीये मला. सायली आता तिला कळतंय की अर्जुन हर्ट झालाय, आणि साहजिक आहे प्रेक्षकांनो, हा सीन ते दाखवणारच होते. अर्जुन हर्ट होणारच होता. कुठल्याही मोठ्या भावाला वाटतंच ना की आपला लहान भाऊ असं का वागतोय. आता सायली बघा किती पॉझिटिव्हली समजवते. हा स्वभावाचा फरक आहे, एवढंच मला सांगायचंय. त्यावर सायली म्हणते, हे बघा अहो, तुमचा भाऊ कुठेच गेलेला नाहीये, तो इथेच आहे. तो ना फक्त झाकोळला गेलाय, कारण त्याच्यावर प्रियाचा प्रभाव आहे. पण अश्विन भाऊजीच्या मनात ना तुमच्यासाठी खूप प्रेम आहे, आणि ते कधीच संपणार नाहीये. आता जरा रागाच्या भरात ते वेडं वाकडं बोलतायत, मान्य आहे मला, पण तुम्हा दोघांचं रक्ताचं नातं आहे अहो, ते कसं काय तुटेल? ते तुटणारच नाहीये कधीच. मग अर्जुन म्हणतो, सायली खरं सांगू, ते नातं जर तुटलं ना तर मी मोडून जाईल ग. मी माझ्यासाठी माझ्या भावाच्या नजरेत एवढा तिरस्कार नाही बघू शकत ग सायली, खरंच नाही बघू शकत. अर्जुनला आता सायली दिलासा देत असते की सगळं ठीक होईल, तुम्ही इतका विचार नका करू. तर असो, अर्जुनचं आता हे सांत्वन झालंय बरं का. आणि अचानक आता म्हणजे एक सीन दाखवलाय त्यांनी अश्विन आणि प्रियाचा, आणि अचानक प्रिया लगेच किल्लेदारांच्या घरी दाखवली. म्हणजे तो सीन जरा फास्टच घेतला त्यांनी, असं मला फील झालं बरं का. म्हणजे अर्जुनला कळायच्या आत लगली प्रियाला कळलेलं होतं की त्या मधुभाऊंच्या आश्रमामध्ये डेड बॉडी सापडली. पण आता बघा अर्जुनला ती सायली म्हणते जाऊ द्या, सोडून द्या वगैरे वगैरे. आणि आता इथे अश्विनला बघा प्रिया कशी बोलते. अश्विन म्हणतो, आता माझ्या मनात ना दादाविषयी एवढा राग आहे ना, असं वाटतंय की आता हा राग कधीच संपणार नाहीये. काय इमेज होती माझ्या मनामध्ये माझ्या दादासाठी, आणि आता काय इमेज झाली आहे. आता प्रिया बघा मागून अशी हसत असते, अरे वा मज्जा, आता चांगले भांडणं लागले. आणि मग कशी करते, त्याचा हात धरते अश्विनचा आणि म्हणते,
अरे अश्विन, तुला सांगते मी, तो अर्जुन ना जेव्हा जेव्हा तुझ्याशी चांगलं वागायचा ना तेव्हा तो नाटकं करायचा. आज जे काही तो वागलाय ना बाहेर ते सगळं त्याचं खरं रूप आहे. आता मला सांगा प्रेक्षकांनो, अचानक माझ्या मनात विचार आला, आता एवढं सगळं सायलीने रामायण महाभारत करून त्या प्रियाला खोटं सिद्ध केलं, त्याचा काय शून्य उपयोग झाला ना? या अश्विनच्या डोक्यावरून गेलं का सगळं? काही उपयोग आहे का यांच्या चर्चेचा? असो, आता अश्विन म्हणतो, अगं तन्वी, ते मला आत्ता कळतंय ना. पूर्वी मला असं वाटायचं की माझा भाऊ मला प्रोटेक्ट करतो, सपोर्ट करतो, पण आता कळतंय ग मला, तो फक्त आणि फक्त त्याची हुशारी मिरवत होता ग. अश्विनला कसं जमत नाही, कसं मी त्याची मदत करतो, हे सगळं तो दाखवत होता आतापर्यंत. प्रिया कशी बोलते बघा. जाऊ दे रे अश्विन, उशिरा का होईना तुझे डोळे उघडले ना. आणि आज सांगू का तुला अश्विन, तू जे काही स्टँड घेतलायस ना अर्जुन समोर स्वतःसाठी, तुला सांगते मी अश्विन, मला एवढा अभिमान वाटला बघ तुझा, काय सांगू मी. आत्ता हटायचं नाही अश्विन मागे, आणि काहीही झालं ना अश्विन तरी धाकटे धाकटे म्हणून आता स्वतःला हिणवून घ्यायचं नाही. आता लगेच अश्विन म्हणतो, तन्वी तू माझ्यासोबत आहे ना? मग लगेच प्रिया म्हणते, अरे ऑफकोर्स अश्विन, मी तुझ्या सोबत आहे. मग लगेच अश्विन म्हणतो, मी आता कोणाचं काहीही ऐकणार नाहीये आणि तुझ्या नवऱ्याच्या स्वाभिमानाला आता कोणीही धक्का लावणार नाहीये. खरं तर प्रेक्षकांनो, या दोघांनी वेगळं होऊन जावं, मग येईल या प्रियाची मजा. म्हणजे हिला काही सुभेदारांच्या खबराच कळणार नाही आणि त्या अश्विनचे डोळे उघडतील, आणि जेव्हा याचे डोळे उघडतील तेव्हा याचं काय होईल बिचाऱ्याचं आपण कल्पना पण नाही करू शकत. केवढी भयंकर ही प्रिया, याला कळेलच लवकर. तर असो, आता पुन्हा एकदा मीडिया आश्रमाकडे दाखवलाय आणि सगळेजण चर्चा करताना दाखवलेत पत्रकार लोक. काही पत्रकार असं म्हणत असतात की हे जे मधुभाऊ आहेत ते सोंजवळ आहेत का कसे आहेत, नेमका यांचा चेहरा तरी कसा आहे. आता ती दुसरी पत्रकार म्हणत असते, या केसमध्ये अर्जुन सुभेदार आणि दामिनी देशमुख ह्या दोघांची नावे आहेतच, म्हणजे हे दोघेही आता बरोबरीने लढत आहेत, असं काहीतरी त्यांची चर्चा दाखवली बाबा. आणि आता एवढं सगळं हरिद्र झाल्यानंतर या अर्जुनला फोन आलाय चैतन्याचा. आता अर्जुन बसलेला असतो जसं काहीतरी काम करत. आता अर्जुन म्हणतो, हा चैतन्य बोल. चैतन्य म्हणतो, अरे यार अर्जुन, तू कुठे? तू न्यूज ऐकल्या की नाही? अर्जुन म्हणतो, कसल्या न्यूज, काय न्यूज? आता चैतन्य म्हणतो, अरे बाबा तू आधी न्यूज लाव आधी पटकन. मग अर्जुन म्हणतो, सायली माझा फोन कुठे ग, मला न्यूज बघायची होती. सायली म्हणते, का काय झालं? अर्जुन म्हणतो, चैतन्याने न्यूज बघायला सांगितलंय मला, बघू तर द्या काय झालंय. आता सायलीने तो फोन दिलाय अर्जुनला, मग ते न्यूज बघतो तो फोनवर आणि त्याला कळतं की आश्रमामध्ये एवढा सगळा तमाशा झालाय आणि त्याने सगळं ते ऐकल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. पण त्याला कल्पना आहे की दामिनी असं काहीतरी करू शकते, त्यामुळे अर्जुनला आधीच कळलंय की हा दामिनी आणि महिपतचाच प्लॅन असणार. न्यूज एवढी भयंकर आहे ना की त्यामुळे टेन्शन येणं साहजिकच होतं, कारण आश्रमामध्ये अचानक अशी आधीच ते सेन्सिटिव्ह प्रकरण आहे आणि त्यातनं असं डेड बॉडी वगैरे सापडणं हे भयंकर आहे. आता असं एक अंदाज आहे प्रेक्षकांनो, दामिनीला काय वाटतंय की मधुभाऊ यामध्ये आणखीन अडकतील आणि केसचं वळण दुसरीकडे जाईल. हे सगळं दामिनी मुद्दाम अर्जुनला डायव्हर्ट करण्यासाठी करते, कारण तिला माहिती आहे प्रियाच्या विरुद्ध आणि साक्षीच्या विरुद्ध अर्जुनकडे भरपूर पुरावे आहेत आणि ते पुरावे दाखवून हा अर्जुन प्रियाला किंवा साक्षीला अडकवू शकतो, म्हणून तिने हे प्रकरण मध्येच आणलंय. आता या अर्जुन सायली न्यूज बघेपर्यंत एवढं तुम्हाला मध्ये सांगितलं बरं का मी. आता ते न्यूज बघतात आणि सायली एकदम रडायला लागते, अगं बाई हे काय आहे, आता मधुभाऊंना पुन्हा अटक होणार की काय? चैतन्य म्हणतो, हॅलो हॅलो, अरे अर्जुन बघितलंस का तू काय चाललंय ते? तो फोनवरच होता इतक्या वेळचा. अर्जुन म्हणतो, अरे हे काय चाललंय, पोलिसांना फोन करतो, इन्फॉर्मेशन घे पटकन. आता चैतन्य म्हणतो, हो चालेल. आता सायली रडायला लागते, अरे बापरे हे काय आहे सगळं? अर्जुन म्हणतो, हे बघ काहीतरी गैरसमज आहे, मीडिया तिथे पोहोचलाय. पण आता सायली म्हणते, अहो मधुभाऊंना पोलीस घेऊन जातील का? आता काय होईल मधुभाऊंचं, हे काय प्रकरण आहे? अर्जुन म्हणतो, हे बघ तू रडू नकोस सायली, मला ना एकदा कळू दे काय झालंय आणि काय नाही, मला सुद्धा काहीच माहिती नाहीये हे प्रकरण, पण तू टेन्शन घेऊ नकोस, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर, मी मधुभाऊंना काही होऊ देणार नाही आणि सगळं प्रकरण व्यवस्थित सॉर्ट आउट करेल, तू नको टेन्शन घेऊ. आता प्रेक्षकांनो, आपल्याला जरी हे कॉमन वाटत असेल ना तरी ह्यांच्यासाठी फार मोठा धक्का आहे. अचानक या सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये हे असं डेड बॉडी सापडणं कठीणच आहे. आता बघा, मगाशी मी म्हटले ना प्रिया अचानक किल्लेदारकडे दिसली, तेच हे प्रकरण. आता ही नागराजला म्हणते, प्रिया अहो मी ना आज मुद्दाम इथे आले आहे, किल्लेदार घरी नसताना. ते कोर्टात जे काही झालं ना त्यानंतर काही बोलला का हो किल्लेदार? मला तो फोन सुद्धा केला नाही त्या किल्लेदारने. त्यावर नागराज म्हणतो, अगं तुला त्या दिवशी काढून टाकलं त्याने घरातून आणि तो काही बोललाच नाहीये, काही कळूच नाही लागलं ग त्याच्या डोक्यात काय? त्यावर प्रिया म्हणते, अरे यार आधीच हे नवीन प्रकरण आलंय. आता ती मागे बघत असते, प्रतिमा तर येत नाहीये ना, पण प्रतिमा आत्याने या दोघांचं बोलणं ऐकलंय आज प्रेक्षकांनो. आता बघा
प्रिया म्हणत असते नागराजला, ऍक्च्युली मी त्याचबद्दल बोलायला आले. हे काय आहे, आश्रमात डेड बॉडी वगैरे सापडली म्हणे. कुणाची डेड बॉडी आहे, कुठून आली, काय आहे हे सगळं. त्यावर नागराज म्हणतो, अगं दामिनी आणि महिपतचा नवा प्लॅन आहे त्या मधुभाऊंना अडकवण्यासाठी. प्रिया म्हणते, काय, अरे अरे ह्या एक्स्ट्रा गोष्टी कशासाठी करता तुम्ही? तुम्हाला ते एका खुनासाठी मधुभाऊंना शिक्षा देता नाही आली अजून, मग कशाला हे जास्तीच्या गोष्टी करता? त्या मधुभाऊंच्या आणि माझ्या माथ्यावर कशाला नवीन नवीन गोष्टी मारताय? त्यावरती नागराज म्हणतो, तुझ्या माथ्यावर काय संबंध आहे? प्रिया म्हणते, नाही तर काय, तुम्ही असे बिंडोक प्लॅन करता आणि मग ते प्लॅन फसता आणि मग निस्तरायसाठी तुम्हाला माझीच मदत लागते ना. हे बघा, मी आत्ताच सांगते जर यात काही गडबड झाली तर मी यात इन्व्हॉल्व्ह होणार नाहीये, मी आधीच सांगून ठेवते. आता या प्रतिमा आत्या आलेल्या आहेत बरं का मागे, आणि त्यांनी सुस्पष्टपणे ऐकलंय. प्रिया म्हणते, हा खून कसा पचवायचा ना ते तुमचं तुम्ही बघून घ्या. आता ती हे बोलते तेव्हा त्यांच्या हातातनं पाण्याचा ग्लास पडतो ना, आणि त्या घाबरतात आणि म्हणतात, बापरे, कोणाचा खून, काय खून? ए अगं, ए तन्वी, तू काय बोलत होती आता? आता प्रिया लगेच म्हणते, काही नाही आई, आम्ही कुठे काय बोललो. प्रतिमा आत्या म्हणतात, चल खोटं नको बोलूस, मी ऐकलंय तू खून पचवण्याबद्दल काहीतरी बोलत होतीस. आता लगेच प्रिया म्हणते, काका, आईने खून ऐकलो. अगं आई, खून नाही ग, ऊन म्हणले मी, ऊन. अगं आई, मी उन्हाबद्दल बोलले. किती ऊन आहे बघ बाहेर, बघ किती घाम आलाय मला. इथे पावसाळा चालू झाला, उन्हाळ्यात आणि हिला ऊन लागतंय. असो, आता या प्रतिमा त्या म्हणतात, नाही तू खोटं बोलतेस सन्वी, ऊन कधी पचत नसतं, तू खून पचवण्याबद्दल बोललीस. नागराज म्हणतो, नाही ग, नाही वहिनी, ती ऊनच म्हणाली, खून बिन कशाला बोलू आम्ही वहिनी, अगं काहीतरी काय. प्रतिमा त्या म्हणतात, नाही, मी एवढं चुकीचं कसं ऐकेल. लगेच प्रिया म्हणते, काय गो आई, मला ना परत तेच बोलायला नाही आवडत, पण काय होतंय, मला तेच दिसतंय म्हणून मला बोलावं लागतं ग तुला. आई, तू गोळ्या नाही घेत ना वेळेवर, म्हणून तुला असं दिसतं आणि असं ऐकू येतं बरं का. प्रतिमा त्या आता गांगरून जातात जरा, पण तरी सुद्धा त्या एकदम कॉन्फिडेंटली म्हणतात, नाही मी बरोबर ऐकलं सगळं. लगेच नागराज म्हणतो, अगं वहिनी बरोबर बोलते प्रिया, अगं तू स्वतःची काळजी घे बरं. प्रतिमा त्या म्हणतात, मी ना माझी सगळी औषधं वेळेवर घेत असते भाऊजी. आता लगेच प्रिया म्हणते, बापरे काका, अहो किती उशीर झाला हो, अहो मला ना आता निघायला हवं. मग लगेच नागराज म्हणतो, बरं जा तू, आता तुला उशीर होईल. लगेच प्रिया म्हणते, आई गो, तुझी काळजी घे ग, मला ना तुझ्यामुळे जीवाला घोर लागतो ग बऱ्याचदा. बरं चल, येते मी, मला उशीर होतोय, येते आई, काळजी घे. आता असं म्हणून लगेच ही निघून जाते बरं का. लगेच नागराजला वाटतं प्रतिमा त्या काहीतरी बोलते. नागराज म्हणतो, अगं ए सुमन, अगं आवरलं का तुझं? आणि लगेच नागराज प्रतिमा आत्याला टाळून तिकडे चालला जातो. पण प्रतिमा आत्या काही सेकंड तिथेच विचार करताय, कारण प्रतिमा आत्याच अशा व्यक्ती आहे ना प्रेक्षकांनो, लिहून घ्या, माझा अंदाज 113% खरा ठरणार आहे. प्रतिमा आत्याच प्रियाचे हे गौड बंगाल पुढे आणणार आहे, आणि हे जे प्रकरण आता तापलंय ना ते पण निवडेल. अर्जुन हे सगळं प्रकरण पुढे आणेलच, म्हणजे तो सगळं सिद्ध करेलच की ही डेड बॉडी जी काही सापडली आहे आश्रमामध्ये ती मधुभाऊंनी त्याचा खून केला नाहीये, एक्सेट्रा. दामिनीला जेव्हा कळेल की ती ही केस हरणार आहे, तेव्हा दामिनी, महिपत आणि साक्षी तिघच्या तिघ मिळून या प्रियावरच खुनाचा आळ घालणार आहेत. आणि जेव्हा ती खरं बोलायला लागेल ना तेव्हा सगळ्यांना वाटेल की ती खोटं बोलते आणि ती अडकेल प्रेक्षकांनो. असा एक माझा अंदाज आहे, पण असं वाटतं की हे खरं होऊ शकतं. तर आता बघा, चैतन्य आलाय अर्जुनच्या घरी आणि आता या प्रकरणावरती हे तिघे जण चर्चा करतात. अर्जुन त्याच्या खबऱ्याला विचारत असतो, ही टीप कोणी दिली पोलिसांना आणि किती वाजता मिळाली, हे सगळं कसं झालं? तसं मला चैतन्यने सांगितलंय, पण मला यातले बारीकातले बारीक डिटेल्स पाठव, मला सगळी इन्फॉर्मेशन काढून पाठव ताबडतोब. अर्जुन आता जरा पॅनिक झालेला असतो. फोन ठेवतो तो आणि म्हणतो, मला माहित होतं ती दामिनी देशमुख हरतीये, ते सगळं तिला सहन होणार नव्हतं आणि ती अशा पद्धतीने आपल्या पाठीवर वार करणार आहे. त्यावर चैतन्य म्हणतो, अरे असे प्लॅन कधीही सक्सेसफुल होत नसतात अर्जुन. आणि सायलीचं रडणं पाहून चैतन्य म्हणतो, हे बघ सायली वहिनी, तू ना प्लीज काही टेन्शन घेऊ नकोस. अगं आत्ता जरा ब्रेकिंग न्यूज आहे म्हणून जरा खळबळ माजली आहे, पण मधुभाऊंनी या प्रकरणात काहीही केलेलं नाहीये, हे लवकरच अर्जुन सिद्ध करेल, तू इतकं का टेन्शन घेतेयस? त्यावर अर्जुन म्हणतो, हे बघा आता काही झालं ना तरी त्या दामिनी देशमुखला ना धडा शिकवायलाच पाहिजे. ही काय पद्धत आहे का केस जिंकण्याची? त्यावरती सायली म्हणते, हे सगळं दामिनी महिपत मुद्दाम करताय. अर्जुन म्हणतो, नाहीतर काय,
चैतन्य म्हणतो पण आता या क्षणाला मधुभाऊंना अरेस्ट होणार नाही, ही आपली पहिली प्रायोरिटी आहे. अर्जुन म्हणतो तू न पटकन ते अँटीसेप्टरी काय ते त्या बेलसाठी तयार राहा असं चैतन्याला तो सांगतो. अर्जुन म्हणतो लवकर जा चैतन्य आणि तू सगळी तयारी कर. चैतन्य म्हणतो हे बघ सायली वहिनी, मधुभाऊंना काही होणार नाही, तू नको टेन्शन घेऊस असं म्हणून चैतन्य आता निघून जातोय. पटकन ते सगळे तयारीला लागलेत पटापटा. आता अर्जुन म्हणतो सायली चल, आता आपल्याला या बाबतीत मधुभाऊंशी बोलावं लागेल. आता सायली म्हणते नाही नाही नको नको, मधुभाऊंना कशाला सांगताय, त्यांना टेन्शन येईल ना. अहो हा धक्का मी पचवू शकत नाहीये तर ते कसे पचवणार. त्यावर अर्जुन म्हणतो अगं पण आपल्याला त्यांच्यापासून कसं काय लपवता येणार हे सगळं. त्यांना चुकीच्या पद्धतीने कळण्यापेक्षा आपण जाऊन सांगूयात ना, त्यांना समजून सांगूयात की हे प्रकरण एवढं टेन्शन घेण्यासारखं नाहीये. आणि तसंही सायली आता तुला स्ट्रॉंग व्हायला हवंय, आता रडायचं नाहीये. त्यांना मधुभाऊंना त्यांची स्ट्रॉंग साऊ दिसली तर ते खचून जाणार नाहीत. आणि खरं काय हे लवकरच बाहेर येणार आहे सायली, पण त्यापर्यंत ही केस कशी आणि कुठे जाईल ते सांगता येणार नाही. तोपर्यंत आपण मधुभाऊंच्या सोबत राहायचं, कळलं का तुला, आणि आपण स्ट्रॉंग राहायचं. आणि सायलीला आता हो म्हणते ती, पण तिला प्रचंड टेन्शन आलंय. आणि प्रेक्षकांनो हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय आणि पुढच्या भागात त्यांनी तोच प्रोमो दाखवलाय जो त्यांनी काल दाखवला होता. पोलीस तिथे येतात मधुभाऊंना अटक करण्यासाठी आणि अर्जुन लगेच त्यांची बेल करतो. पण आधी तो म्हणत असतो की 15 मिनिटं मला वेळ द्या. मीडियावाले सुभेदारांना खूप परेशान करतात, कल्पनाताईंना टेन्शन येतं, पूर्णाजीला टेन्शन येतं. थोडक्यात काय आता मधुभाऊंना हलवतात की काय की ते तिथून काही सांगता येत नाही. पण त्यांनी ना खरं तर हे तन्वीचं काहीतरी सत्य समोर आणायला पाहिजे होतं. म्हणजे मधुभाऊंनी ते बघितलं होतं ना तन्वीचा फोटो, ते जर प्रकरण त्यांनी समोर आणलं असतं ना तर आणखीन बघायला मजा आली असती. पण असो हरकत नाहीये, काहीतरी मजा आहे पुढे, इंटरेस्टिंग आहे असं दिसतंय तर खरी. बघूयात काय काय घडतंय. तात्पुरतं तरी आजच्यासाठी एवढाच असा एपिसोड त्यांनी दाखवला. आज ना जरा थरार रंगवला प्रेक्षकांनो त्यांनी, त्यामुळे आजचा एपिसोड जरा छोटा वाटेल तुम्हाला. प्रतिमा त्या नक्की सायलीला सांगतील की ही प्रिया आणि नागराज दोघं जण खून पचवायबद्दल बोलत होते, त्यामुळे या गोष्टीचा अर्जुन आणि सायलीला नक्की फायदा होईल असं दिसतंय तर खरी. तर आजचा भाग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करा, आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. टेक केअर, धन्यवाद.